डोळ्याची पारडी फेडणारा असा हा गणेशोत्सव मिरवणुकीचा जल्लोष. ढोल ताशा पथकांचं अतिशय तालबद्ध असं वादन या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये, विसर्जन मिरवणुकीमध्ये आपण पाहू शकतोय. गणपतींची रांग असते आणि या मुख्य बेलबाग चौकाकडून टिळक चौक म्हणजेच अलका चौकाकडे रांगेतून सकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेली ही मिरवणूक मोठ्या दिमाखात, उत्साहात, ऊन पाऊस याची कुठलीही पर्वा न करता तरुणाई अतिशय जल्लोषामध्ये या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेली असते. सांस्कृतिक जडणघडण ही होत असते. उत्साहामध्ये गणपती बाप्पाचा जयघोष करत असलेली अनेक मंडळं ही आज आपण या मिरवणुकीमध्ये पाहणार आहोत. या मिरवणुकीच्या माध्यमातून अनेक त्यानंतर तिसरा मानाचा गणपती लक्ष्मी रस्त्यावरचा गुरुजी तालीम मंडळ, त्या पाठोपाठ तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव हा मानाचा चौथा गणपती असतो आणि मानाचा 5वा गणपती लोकमान्य टिळकांचा केसरीवाडा गणेशोत्सव. असे 5 मानाचे गणपती मुख्य मिरवणुकीमध्ये सामील होतात. त्यापैकी पहिला मानाचा गणपती जो आहे श्री कसबा गणपती, यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगचं सामाजिक पाहू शकतो. कामायनी संस्था ही संस्था वर्षभर अनेक समाजोपयोगी शाळेच्या पथकाबरोबर कामायनी शाळेचं पथक देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. शैक्षणिक रे मार्केट पूर्वीचं म्हणजे महात्मा फुले मंडई, या मंडईच्या लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याला आणि त्या पाठोपाठ कलावंत ढोल ताशा पथक. या पथकांची मोठी गंमत असते. मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीचं थेट प्रक्षेपण साम टीव्हीच्या माध्यमातून आपण घर बसल्या पाहू शकतोय. पुणे शहरात मुंबईमध्ये लालबागच्या या मिरवणुकीची खऱ्या अर्थाने लक्ष्मी रस्त्यावर सुरुवात होत असते. मंडळाच्या कार्यकर्त्यांना समाधान चौकामध्ये आल्यानंतर जे समाधान होत असतं किंवा आनंद, क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या युवक युवतींपासून महिलांपर्यंत अनेक उत्साही महिला देखील या ढोल ताशा पथकामध्ये तेवढ्याच त्या पथकाचं नाव आहे नादब्रह्म. नादब्रह्म या पथकाने यंदाच्या वर्षी त्यांचा जो ध्वज आहे त्या ध्वजाला हजारो नागरिक जमलेले आहेत. जमेल त्या जागेवर उभं राहून मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यात
घेण्यासाठी पुण्याबरोबरच पुण्याच्या ढोल ताशा पथकामध्ये हे त्यांच्या ठेक्यावर ताल धरायला लावणारं असं हे वादन नादब्रह्म